नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आज आपण जात आहोत एका अशा सुंदर ठिकाणी. समुद्र किनाऱ्यावरून भव्य सोनेरी घुमट असं दिसतं आहे. आणि मुंबईच्या घुमटातून फक्त काही अंतरावर अशी ही जागा आहे. इथे मन शांत होते, श्वास स्थिर होतो. ही आहे ग्लोबल विपासना पगोडा. ध्यान, शांती आणि आत्म अनुभवाचा अद्भुत केंद्र. तर चला तर आपण जाऊया तिकडे आणि ह्या जागेचं निसर्गरम्य आणि सुंदर अशी ही जी कलाकृती आपल्यासमोर सादर केलेली आहे, उभारली आहे, हे आपण बघूया. चला. तर मित्रांनो, आता आपण जे आलो आहेत ते पाहू शकतो. बघा, हा प्रवेशद्वार आणि मागच्या बाजूला आपल्याला दिसतंय तो मेन आपल्याला ध्यान मंदिर म्हणजेच पगोडा. सुंदर असं नक्षीकाम दिसतंय या गेटवर, पाहू शकता. अशोक चक्र आहे मधोमध एकदम. आणि तुम्ही बघू शकता, बघा, ह्या प्रत्येक कॉर्नरला असा ड्रॅगनच्या शेपचं एक आकृती दिसते. अतिशय सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि गेटच्या उजवीकडे डावीकडे दोन्ही बाजूला सिंह मला वाटते, पण मला पण कन्फर्म नाही आहे, पण तुम्ही सांगू शकता कमेंट करून हे नक्की कुठला प्राणी आहे, सिंह आहे की ड्रॅगन आहे, तर आवर्जून कमेंट करून सांगा. चला, तर आपण आता आतमध्ये आहोत आणि त्या डाव्या हाताला आपल्याला सिक्युरिटी चेक आणि माहिती केंद्र. तर मित्र हो, आता आपण नेमकं एकदम बरोबर सुरुवातीला गेटच्या इथे मधोमध अशा एका परिसरामध्ये असं उभा आहोत. हा पाहू शकतो आपण एंट्री गेट जिथून आपण आतमध्ये आलो. आणि बरोबर एका आजूबाजूचा हा जो परिसर आहे हा खरोखर खूप बघण्यासारखा आहे. आणि उजव्या हाताला आणि डाव्या हाताला अशा दोन बाजूला दोन अशा कमानी दिसत आहेत, म्हणजे याच्यामध्ये बांधकाम केलेलं दिसतं. आणि इथे पण बघू शकता किती सुंदर असं हे नक्षीकाम, गडद एकदम सोनेरी रंग आणि त्यात लाल कलर आणि एकदम प्रॉपर असं थीमला शोभणारं. आणि फार मोठी अशी घंटा आहे जी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बौद्ध अशा मठामध्ये किंवा तुम्ही प्रत्येक अशा स्तूपाजवळ गेलात की हे तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि वाजवण्यासाठी बघा हे ठेवलं आहे, कदाचित हे बांधून ठेवलं आहे. वाजवलं ते बांधलंय. मित्रांनो, जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 7ची वेळ आहे. आणि आता जे आम्ही आलो आहेत ते पण 6:30 वाजलेत आणि घाईघाईमध्ये पोचलो इथे, कारण की आपल्याला टाईम माहीत नव्हता. तरी पण आता आपण या जागेचं कसं आहे स्वरूप ते आपण पाहूया थोडक्यात. आणि ही एका बाजूला ढाल दिसते आपल्याला. चला, आता आपण आतमध्ये जाऊया. पुढे समोरचं सुंदर असे स्तूप आणि स्तूपाच्या समोर उजवीकडे डावीकडे असे दोन्हीही नतमस्तक असे दोन हत्ती आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघाल तर पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज आणि हे सगळे चांगले सूचना, म्हणजे अर्थात याला आपण सुविचार करू शकतो. आणि ह्या बाजूला पण आपण एक स्तूप पाहतो आहे छोटासा. हे बंद असल्यामुळे काय तिथे गेलो नाही, पण आता आपण ह्या मेन जे मेडिटेशन सेंटर आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया आणि तिथे बघूया की आतमध्ये कसं बनवलं आहे. किती सुंदर आहे बाहेरचं काम, पाहू शकता. आणि प्रचंड मोठं आहे, म्हणजे जवळजवळ हे बनवायला तर फार वेळ गेलाच असेल, पण ह्याचं जे इंजिनिअरिंग आहे ना ते खूप सुपर असेल, कारण की आतमध्ये कुठल्याही पद्धतीचं धातू नाही वापरलं आहे, म्हणजे ह्या डोमच्या स्ट्रक्चरमध्ये. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये कसं आहे ते बघूया. मित्रांनो, इथे पाऊल टाकताच एकदम शांतता आहे. गोंगाट अगदी मागे पडून जातो, मन एकदम हलकं होतं.
जणू आपण आत्म्याशी बोलू शकतो असं काहीसं. सुंदर असा डोम. आणि असंच एक डोम दापोलीमध्ये आमच्या इथे बोरोंडी इथे. पण त्यातला जो फील आणि इकडचा फील हा म्हणजे मला इथे आल्यावर लगेच त्या डोमची आठवण झाली. बघा, पाहू शकता तुम्ही. मस्त असं स्ट्रक्चर आहे इथे. सगळं मेडिटेशनसाठी, विपासनेसाठी सगळ्या आसनं आहेत. आणि हा घुमटातला आतला भाग संपूर्ण एकदम सुंदर असा बघू शकतो. आणि या पगोड्यामध्ये ना असं म्हणजे सांगतात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष ठेवले. जगभरातून लोक इथे ध्यानासाठी येतात. प्रवेश पूर्णपणे आपल्याला इथे मोफत आहे आणि कोणत्याही धर्माचा प्रचार नाही, फक्त आत्मशुद्धीचा मार्ग. आणि हे बाहेरून काहीसं असं दृश्य आहे, किती सुंदर. पूर्ण असा गोल्डन आपल्याला पागोडा पाहायला भेटतो आहे. आणि बाहेरच्या पुण्या काही मूर्त्या आहेत. आणि आता कसं वेळ अति म्हणजे 7 वाजायला लागेल, त्याच्यामुळे हे बंद करायच्या मार्गावर आहे. आणि आजूबाजूला खूप मस्त वाटतं, शांत परिसर. पर्यटक पण भरपूर येतात. आणि आता कसं जास्त घाईघाईत दाखवतो, त्याच्यामुळे माफ करा, कारण की इथे आता बंद करायची वेळ आहे. आणि इथे छान अशी बागसुद्धा आहे. या आजूबाजूला पूर्ण बाग तयार केलेले आहेत. आणि हे बघा, सम्राट अशोक स्तंभ आणि आजूबाजूचा परिसर सुपर्ब बनवला आहे, मस्त. आवर्जून अशा जागांना भेट देणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या लहान लहान मुलांना किंवा पालकांसोबत या किंवा फ्रेंडसोबत या किंवा आपल्या परिवारासोबत या, पण या नक्की. सुंदर असं ठिकाण बघा, किती छान असं गोल्डन आणि रेडचं कॉम्बिनेशन. आणि संध्याकाळ होत आली असल्यामुळे ना वातावरण अगदी थंड झालं आहे. वारा फार आहे, मस्त वाटतं एकदम. थोडं लवकर आलो असतं ना. हां, 3 वाजता यायला आलो असतं बरं झालं. आई काढताय फोटो? कुठे काढू? इथे इथे ह्याच्या समोर. चल आता येऊया लवकर. काढू घेणार तिथे, या पुढे. झालं आता, काळोख झालाय, लाईट नाही. भयानक चाललंय तुम्हाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं तर इथे कसं यायचं याचं संपूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि नक्कीच शेअर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला.